इतिहासातील सर्वात मोठी जागतिक महामारी म्हणजे कोरोना. जिकडे तिकडे मृत्यूचे तांडव आणि नदी किनारी प्रेत जाळण्याकरता देखील जागा शिल्लक नव्हती. आप्तस्वकीय गेल्याचे दुःख आणि त्याच्यातूनच एक निष्कर्ष पुढे आला, ते म्हणजे कोरोनाच्या काळात सर्वात जास्त रुग्ण गेले ज्यांना डायबिटीस, मधुमेह किंवा रक्तातील साखर वाढलेली होती तेच लोक मृत्युमुखी पडले. कारण डायबिटीसमध्ये शरीराची रोगप्रतिकार क्षमता नष्ट होते. तर बघा, पांढऱ्या साखरेचे एक घातक रूप, भयानक सत्य भारतातल्या 90% लोकांपासून लपवण्यात आले. कारण मोठमोठ्या साखर कारखान्यांपासून चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, बिस्किट, आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून प्रोसेस्ड व्हाईट शुगर म्हणजेच आपल्या घरातली पांढरी साखर हे एक असं ड्रग्ज आहे, तुम्ही स्वतःच्या पैशाने किराणा दुकानातून तुमच्या घरी आणता. आणि आरोग्य अभ्यासकांच्या मते दारू, सिगारेट यांच्या इतकी किंवा काही केसेसमध्ये त्यांच्याही पेक्षा जास्त नुकसान पोहोचवण्याची ताकद या ड्रग्जमध्ये आहे. जे ड्रग्ज तुम्ही आनंदाने तुमच्या मुलाबाळांना चहा, कॉफी, मिठाई, बिस्किट्स, केक्स, पेस्ट्रीज, चॉकलेट, केचप, कोल्ड्रिंक्स किंवा पॅकेज्ड फ्रूट ज्यूसमधून खाऊ घालता, त्या बदल्यात त्यांना देता अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, ओबडधोबड शरीर आणि निष्क्रिय होणारे मेंदू, फॅटी लिव्हर, डायबिटीज, हार्ट डिसीज आणि ब्लड प्रेशर सारखे आजार. रोजची एक सिगारेट यापेक्षा खतरनाक ठरू शकते साखर घालून बनवलेला दिवसातील 3 कप चहा. याचा अर्थ सिगारेट कमी घातक आहे असं नाही, पण साखर सुद्धा तितकेच तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच जगातले मोठमोठे राजकारणी, बिझनेसमॅन, फिल्म इंडस्ट्रीतले कलाकार, खेळाडू, डॉक्टर्स, बॉडी बिल्डर्स, योग गुरु, मॉडेल थेट शुगर किंवा साखर न घातलेले कोणतेच पदार्थ खात नाही. म्हणून त्यांची त्वचा कायम ताजीतवानी दिसते. 70 वय होऊन सुद्धा ते 40शीतील व्यक्तींसारख्या उत्साही दिसतात. जर तुम्ही सुद्धा सलग 30 दिवस साखर किंवा साखरेपासून बनलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर तुमचं शरीर हलकं, ॲक्टिव्ह होतं, त्वचेवर ग्लो येतो, तुम्हाला छान झोप लागते आणि तुमचं शरीर परमनंट निरोगी होण्याच्या प्रवासाला लागतं. चला तर आजच्या व्हिडिओमधून पण साखर कशी बनते, साखर आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या पोटी का मारली, साखर मानवी शरीरासाठी किती घातक आहे, ती एकदम खायची बंद केली तर त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात, साखर कशी घातक आहे, विषासारखी आहे, नॅचरल साखर काय असते, ती कशातून मिळवावी, आपल्या शरीराला रोज किती आणि कोणत्या प्रकारच्या साखरेची गरज असते. तर बघा, तुम्ही साखरच खाल्ली नाही तर काय होतं, अशा प्रश्नांची उत्तरे चला आज जाणून घेऊया. सर्वात प्रथम वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं साखरेबाबत काय मत आहे ते जाणून घेऊया. त्यांच्या म्हणण्यानुसार दिवसातून तुम्ही अन्नातून जितक्या कॅलरीज मिळवता त्या कॅलरीजच्या 10% कमी प्रमाणात साखर तुमच्या शरीरात गेली पाहिजे आणि शक्य असल्यास ते प्रमाण 5%हून कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच तुमच्या रोजच्या 2000 कॅलरीजचा आहार असेल तर नैसर्गिक असो अगर प्रोसेस केलेली साखर फक्त 50 ग्रॅम साखर तुम्ही शरीरात घेतली पाहिजे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रमाणात साखर खावी. यांच्या मते जे पुरुष शारीरिक कष्ट करतात, घाम निघेस्तोवर व्यायाम करतात, त्यांनी दिवसातून फक्त छोटे 9 चमचे म्हणजे 36 ग्रॅम साखर घ्यावी. किमान व्यायाम करणाऱ्या महिलांनी दिवसातून 25 ग्रॅम पेक्षा जास्त शुगर घेऊ नये. याशिवाय भारतीय RCMR 2024चा रिपोर्ट असा सांगतो की दररोज 25 ग्रॅमपेक्षा जास्त डेड शुगर शरीरात घेतली तर त्याचं प्रमाण हाय शुगर मानलं जातं. तोच रिपोर्ट असंही सांगतो की प्रक्रिया केलेली साखर पूर्णपणे टाळावी. USBA संस्थासुद्धा डेड शुगरचे प्रमाण 10%पेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला देते. त्यांच्या म्हणण्यानुसार ऑलराऊंडर फूड्स जसं की नैसर्गिक फळे, भाज्या, संपूर्ण धान्य हे शरीरासाठी आवश्यक आहे. साखर मिळवण्याचा योग्य नैसर्गिक मार्ग. आता तुम्ही म्हणाल, या सर्व संस्था साखरेबद्दल इतकं जागरूक राहायला काय सांगतात? आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला साखर खाण्याचे दुष्परिणाम ऐकल्यावर कळेल. WHO च्या म्हणण्यानुसार प्रोसेस्ड शुगर म्हणजे मुख्यतः पांढऱ्या साखरेमध्ये 0 पौष्टिक घटक असतात. जे तुम्ही बरोबर ऐकले ना, नो प्रोटीन्स, नो विटॅमिन, यात काहीच नाही. या उलट ही साखर शरीरासाठी घातकच जास्त असते. एका चॉकलेट बारमध्ये किंवा केकच्या तुकड्यात साधारण 30 ग्रॅम डेड शुगर असू शकते. 150 ml चहाच्या कपात 2 चमच्यानुसार 10 ग्रॅमपर्यंत ॲडेड शुगर असते. असे 3 चहाचे कप रोज पेले तर लठ्ठपणा आणि डायबिटीस, हृदयरोग होण्याची रिस्क वाढते. संशोधकांचं असं मत आहे की औद्योगिक पद्धतीने तयार केलेली साखर खाल्ल्यानंतर मेंदूत डोपामाइन प्रमाण वाढतं. डोपामाइन गोड पदार्थ खाण्याची आणि एकूणच शरीराची भूक अजून वाढवत जातं. त्यामुळे गोड खाणं हे एक व्यसन बनतं. 100 ग्रॅम प्रोसेस्ड शुगरमध्ये 387 कॅलरीज असतात आणि त्या खूप जास्त असतात. त्यामुळे साखर ही अकाली म्हातारपण आणते, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात,
आणि साखरेचं सतत सेवन केलं तर ग्लुकोजचं प्रमाण वाढतं, त्यामुळे इन्सुलिनला प्रतिरोध होऊन डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. साखर गोड किंवा खाणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची वाढ, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. दात किडणे, ठिसूळ होणे, सतत दुखणे, पाचनक्रियेमध्ये बाधा निर्माण होणे, बद्धकोष्ठता असे आजार वाढतात. साखरेच्या अतिसेवनाने सर्व आजार होतात. शरीरातील अतिसाखरेचे प्रमाण कॅल्शियम, व्हिटॅमिन डीच्या शोषणात अडथळा निर्माण होते आणि हाडे ठिसूळ होतात. फ्रुक्टोजच्या अतिसेवनामुळे थेट यकृतावर परिणाम होतो. यालाच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. ही स्थिती जास्त काळ उपचाराविना राहिली तर यकृताच्या कॅन्सरपर्यंत जाते. म्हणूनच डॉक्टर रॉबर्ट लस्टिंग साखरेला अल्कोहोल विदाऊट द बज किंवा नवीन तंबाखू असं म्हणतात. साखर एखाद्या ड्रग्स सारखी मेंदूवर परिणाम करते. तिचं व्यसन तुम्ही मेंटल हेल्थ खराब करते. साखर आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टम ॲक्टिव्ह करते, त्यामुळे आत्मिक आनंद जाणवतो, परंतु परिणामी सातत्याने गोड खावंसं वाटतं. पण साखरेचा अतिप्रमाणात स्मरणशक्ती बिघडवते, शरीरातील नैराश्य, चिंता वाढवते. जर कोणी अचानक साखर खाणं बंद केलं तर त्याला विड्रॉल सिम्पटम्स होतात. त्याचं डोकं सतत दुखणे, थकवा जाणवतो, त्याचा स्वभाव चिडचिडा होतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा साखर खाण्याची इच्छा निर्माण होते. एका उंदरावर त्याचा प्रयोग करण्यात आला. त्याला काही दिवस नॉर्मल पाणी सोडून साखरेचं पाणी प्यायला दिलं. पुढे त्या उंदराला साखरेचं पाणी पिण्याची इतकी चटक लागली की तो नॉर्मल पाणी प्यायचाच विसरला आणि त्याला जर साखरेचं पाणी दिलं नाही तर तो खूप विचित्र पद्धतीने वागायचा. म्हणजे दरवाजावर जोरजोरात डोका पटणे, तीव्र आवाज करणे, सैरभैर पडणे, त्याला गुंगे येण्याचं प्रमाण सुद्धा वाढलं. आणि कळत नकळत साखर खाणाऱ्या माणसांमध्ये देखील हेच घडत असतं. प्रत्येक प्रकारच्या साखरेचा हा आपल्या शरीरावर कमी अधिक परिणाम हा होतो. साखर निसर्गतः आपल्या शरीरात म्हणजे रक्तात उपलब्ध असते. त्याचा आपण ब्लड शुगर म्हणून वापर करतो. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी डाळी यांचे जे कापस असतात त्याच्यामधून नैसर्गिक साखर आपल्याला मिळत असते. ग्लुकोज तयार होत असतं आणि ते शरीरातील पेशींना एनर्जी पुरवित असतं. ग्लुकोज हा शरीराचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे. दरम्यान ग्लुकोज हे कमी पडले तरी माणूस आजारी पडतो आणि प्रमाण वाढलं तरी त्याचा त्रास होतो. त्यामुळे त्याचं संतुलन राखणं गरजेचं आहे. दरम्यान नैसर्गिक आणि प्रक्रिया केलेली 2 प्रकारचे साखरेचे मुख्य प्रकार पडतात. त्यामुळे नैसर्गिक साखरेचे सर्व फळे येतात ज्यात फ्रुक्टोज प्रकारची साखर असते, दूध ज्यात लॅक्टोज असतं, धान्य किंवा कडधान्य किंवा आंबलेल्या पदार्थात मॉल्टोज असतं. मुळात साखर कारखान्यात तयार झालेली अतिरिक्त साखर घेण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला BP, डायबिटीस आणि विविध आजार त्या ठिकाणी वाढतात. तसं जर बघितलं तर शुद्ध साखर म्हणजे मध. साखर ही विविध फॉर्ममध्ये उपलब्ध असते, जशी नैसर्गिक साखर आणि प्रक्रियायुक्त साखर. प्रक्रियायुक्त साखर खाल्ल्यामुळे अनेक आजार त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळे फक्त फळांमधील साखर आणि धान्यामधील साखर, जशी विविध तृणधान्य जसे तांदूळ किंवा विविध फळे याच्यामध्ये जी काही उपलब्ध साखर आहे तीच आपल्या शरीराला त्या ठिकाणी उपलब्ध असते. नैसर्गिक साखर ही मानवी आरोग्याला सुरक्षित आहे. मध सुद्धा नैसर्गिक साखरेचा एक उत्तम स्रोत आहे. या पदार्थामध्ये साखरेसोबत फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स असतात, पोषक तत्वे असतात, त्यामुळे शरीराला त्याचा जास्त फायदा होतो. नैसर्गिक साखर हळूहळू शरीरात विरघळते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. पण ही साखर सुद्धा WHO सांगितलेल्या प्रमाणानुसार घ्यायची असते. सफरचंद, केळी, संत्री, खजूर, अंजीर, अननस, पपई अशा फळांमधून तुम्ही फ्रुक्टोज मिळवू शकता. थेट फळांचे ज्यूस किंवा चिक्कू, आंबा यासारखी गोड फळे घेणं टाळलं पाहिजेत. हे फ्रुक्टोज मेनली लिव्हरमध्ये जाऊन पचतं. जास्त प्रमाणात हे फ्रुक्टोज घेतलं तर लिव्हरवर ताण येऊ शकतो आणि फॅटी लिव्हर सारखे आजार होऊ शकतात. जास्त वेळ काढून ठेवलेल्या फळांच्या ज्यूसमधून सुक्रोज तयार होतं आणि सुक्रोज प्रामुख्याने प्रोसेस्ड शुगरमध्ये आढळते. भारतात प्रामुख्याने ऊसापासून प्रोसेस्ड शुगर बनवली जाते, ज्यात व्हाईट शुगर, ब्राऊन, खडी शुगर आणि गुळ यांचा समावेश असतो. या प्रक्रियेतील साखरेतील नैसर्गिक पोषक तत्वे काढून टाकली जातात, त्यामुळे त्यात फक्त कॅलरीज उरतात. आता काही जण म्हणतात व्हाईट शुगरपेक्षा ब्राऊन शुगर किंवा गुळ चांगला, पण थांबा, कॅलरीचा विचार केला तर तिन्ही प्रकारच्या साखरेमध्ये जास्त फरक नसतो. प्रति 100 ग्रॅम शुगरमध्ये 387, ब्राऊन शुगरमध्ये 380 आणि गुळात 370च्या आसपास कॅलरीज असतात. फरक फक्त एवढाच की गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांच्यासारखे खनिजे थोड्याफार प्रमाणात आढळतात आणि ब्राऊन शुगरच काय, व्हाईट शुगरमध्ये देखील गुळाचा रस टाकून तयार केली जाते. त्यामुळे प्रोसेस्ड शुगरचे हे तिन्ही प्रकार अन्नातून टाळले तरी हरकत नाही. प्रोसेस्ड शुगर तयार करताना उसाचा रस काढून त्यात असलेल्या नैसर्गिक सुक्रोज विविध प्रक्रिया करून स्फटिक स्वरूपातील साखरेमध्ये रूपांतरित केला जातो. त्या प्रक्रियेस
ऊस गाळण्यापासून रस शुद्धीकरण, बाष्पीकरण, स्फटिकीकरण, सेंट्रीफ्युजन, साखर सुकवणे आणि विविध टप्पे असतात. आत्ताच्या काळात सल्फर डायऑक्साईडचा वापर त्यात केला जातो. त्याद्वारे केमिकल रिॲक्शन करून रस शुद्ध केला जायचा. पण आता सल्फर डायऑक्साईड आरोग्यास आणि पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने आता अनेक साखर कारखान्यांनी सल्फरमुक्त साखरेचे उत्पादन सुरू केलं आणि या नव्या पद्धतीत सल्फरमुक्त साखर तयार करताना सल्फर ऐवजी फॉस्फिटेशन म्हणजेच फॉस्फोरिक ॲसिडच्या निवळी किंवा कार्बोनेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड किंवा चुन्याची निवळी अशा पद्धतीने वापरले जातात. ही सल्फरमुक्त साखर तुलनेने अधिक शुद्ध, खाण्यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची मागणी जास्त असली तरी त्या शुगरमध्येही 0 पौष्टिक पदार्थ असतात. त्यामुळे फक्त चरबी आणि स्ट्रेस वाढतो. सरासरी व्यक्तीसाठी रोज थोडी साखर महत्त्वाची असते. गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, तांदळाचा भात, डाळी यांच्यासारख्या पदार्थातून मिळते, कारण त्यांच्यामधील साखरेच्या स्टार्चमध्ये आणि स्टार्च फळेर ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. तर दुधातील लॅक्टोज साखर शरीरातील ग्लुकोज आणि गॅलेक्टोजमध्ये रूपांतरित होतं. त्याचाही नंतर पुढे ऊर्जेसाठी वापर केला जातो. याच्या विरुद्ध एका 350 मिलीच्या कोल्ड्रिंक्समध्ये जवळपास 10 चमचे आणि म्हणजे 40 ग्रॅम साखर असते. काही बॉटलमध्ये तर 80 ग्रॅमसुद्धा साखर पाहायला मिळते. त्यामुळेच कोल्ड्रिंक्स एक कॅन तुमच्या दैनंदिन साखर सेवनाची मर्यादा ओलांडते. सॉस, केचपसुद्धा पॅकेटनुसार 50 ते 100 ग्रॅम साखर असते. तीच गत मिठाई, बिस्किटे आणि चॉकलेट यांची आहे. लपलेली साखर चहा, कॉफीतील साखरेपेक्षा ही फार डेंजर असते. आता तुम्ही म्हणाल तर काही दिवस, महिनाभर साखरच खाल्ली नाही तर WHOने प्रमाण ठरवून दिलेल्या नैसर्गिक घटकांव्यतिरिक्त तुम्ही अचानक प्रक्रिया केलेली साखर खाणं बंद केलं तर सुरुवातीला किमान 2-3 आठवडे त्रास व्हायला लागतो. आपलं शरीर त्या ठिकाणी डिटॉक्स मोडमध्ये जातं. शरीरातील सगळे घाण पदार्थ, साठलेली चरबी बाहेर पडू लागते. काही काळ डोकेदुखी, चिडचिडेपणा, अस्वस्थता येते. पण जर तुम्ही ठरवून साखर वर्ज केली तर 3 आठवड्यानंतर तुमचं शरीर आपोआप साखरेपासून लांब पडू लागतं. तुमच्या ऊर्जा स्थिर राहते, थकवा कमी होतो, पचनक्रिया सुधारते, फुगवण कमी होते, रक्तातली साखर नियंत्रित राहते, त्वचेचा पोत, चेहऱ्यावरील डाग कमी होतात, तेलकटपणा कमी होतो, झोप सुधारते, चिडचिडेपणा कमी होतो. साखर बंद केल्यानंतर शरीरातील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन घटक वाढतात. पोटावरची चरबी कमी होऊ लागतं. एका महिन्यात फक्त चालून आणि साखर बंद करून अनेकांनी 2 ते 4 किलोपर्यंत वजन कमी केलं. डोळ्याखालची काळसर डाग कमी होतात. बाह्य जखम लवकर बरी होते. साखर बंद केल्यानंतर सूज आणि ॲलर्जीची लक्षणे कमी होतात. फक्त फळांतील गोडासुद्धा पुरेसा वाटायला लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची इम्युनिटी सुधारते. साखर पांढऱ्या पेशींना कमजोर करते, विशेषतः व्हायरल इन्फेक्शनची लढताना. पण साखर न घेतल्यामुळे शरीरात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंटचा प्रभाव अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो. म्हणून जॉन अब्राहम, अक्षय कुमारने गेल्या 25 वर्षापासून ही प्रोसेस्ड शुगर खाल्लेली नाही. त्याचबरोबर कार्तिक आर्यन, ऋतिक रोशन, रणवीर सिंग, आलिया भट, दीपिका पदुकोण, विराट कोहली, अनुष्का शर्मा, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रणवीर कपूर अशा कित्येकांनी आपल्या आहारातून पूर्णपणे साखर वर्ज केलेली आहे. जपानच्या आहारातून ही साखर बऱ्यापैकी हद्दपार झालेली आहे. परिणामी लोकांच्या जगण्याची सरासरी वय वाढले आहे. जपानमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. ICD संस्थेनुसार जपानमध्ये ओबिसिटी रेट फक्त 4% राहिला आहे. जगातला सर्वात कमी आणि त्वचा अधिक ग्लो करते. मेक्सिकोने ह्या कोल्ड्रिंक्सवर 10% अधिक व्हॅट लावल्यामुळे लोक पाणी खरेदी करणं प्रेफर करतात. चिली देशांमधील शाळांमध्ये साखर बाधित खाद्यवस्तूवर बॅन आहे. तसंच तिथं हाय शुगर, साल्ट आणि फॅट असलेल्या पदार्थांवर ब्लॅक स्टॉप सॅड टॅग लावावा लागतो. TV, रेडिओ आणि इंटरनेटवर अशा पदार्थाच्या जाहिरातीवर बंदी आहे. पण भारतात मात्र ही साखर थेट वेगवेगळ्या पदार्थातून सर्रास विकली जाते. आपले सणवार समारंभ या गोडाधोडाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे भारतात 10 कोटीहून अधिक मधुमेह आणि 13 कोटीहून अधिक प्री-डायबेटिक अवस्था असलेले लोक आहेत. कंपन्यासुद्धा त्याचा फायदा घेत मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरतात आणि 50 मिलीच्या पॅकेटवर 100 ml इतकंच लिहितात. थेट त्यात किती ग्लुकोज, फ्रुक्टोज, स्टार्च, कॉर्न सिरप याचं प्रमाण आहे याचा उलगडा करत नाही. म्हणून केमिकलयुक्त साखर असलेले पदार्थ आपण घेणं टाळायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माहिती कशी वाटली? आवडला तर सर्वांना पाठवा आणि दीपक जाधव हवामान अंदाज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण शेती, अध्यात्म, आरोग्य आणि योगा विविध प्रकारचे कंटेंट्स या ठिकाणी बनवत असतो, जे आपल्या आरोग्याशी संबंधित असतात आणि शेतीशी संबंधित असतात.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.